महापालिका निवडणुकीसाठी अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस युतीची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर काँग्रेसकडून अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबनही करण्यात आलं। तर निवडून आलेल्या 12 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानंतर अंबरनाथमध्ये ही कारवाई करण्यात आली। तर काँग्रेसनं कारवाई केलेले नगरसेवक हे उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत। 12 नगरसेवक आणि अंबरनाथमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उद्या भव्य प्रवेश करून घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। प्रदीप पाटीलजी हे समवेत आहेत, त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी हे सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांचा भव्य असा प्रवेश हा आम्ही माझ्या सवडीनुसार आज किंवा उद्या, कारण माझे कार्यक्रम पूर्णच्या पूर्ण लागलेले आहेत, त्यामुळे या 1-2 दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे, त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत। मुंबई महापालिका निवडणुकीतल्या